मी विद्या, इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला टुलिप हेअर बँड कशी विणायची ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm आपल्याला पिन लागणार आहे. रेड कलरची उलन लागणार आहे. व्हाईट कलरची उलन लागणार आहे. ग्रीन कलरची उलन लागणार आहे. छोटेसे कटर एक लागणार आहे. चला तर मग सुरू करू. उलन घेतलेली आहे मी. आपण हे अशा पद्धतीने अशी गाठ घेऊया. हे पहा. नंतर आपल्याला चेन घ्यायच्यात. आपल्याला हे 48 चेन घ्यायच्यात. 48 साखळी घ्यायच्यात. 2 3 6 आपल्याला 48 चेन घ्यायचे आहेत. हे 48 चेन घेतलेले आहेत आपण. या चेनमधून आपण पुढच्या साखळीमधून आपण सिंगल खांब घ्यायचे आहे. पूर्ण साखळीवरती आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा सगळे सिंगल खांब घेतलेले आहेत आपण. एक चेन करून घ्यायची, पलटवून घ्यायचं. आणखीन अशाच पद्धतीने आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. पूर्ण आपल्या खांबावरती ह्या पूर्ण पट्टीवरती आपल्याला 47 खांब आले पाहिजेत आपले इथपर्यंत. दोन चेन करून घेतलेले आहेत मी, पलटवून घेतले. हे पहा या शेजारी आपल्याला इथे डबल खांब घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण रेड कलरची उलन जोडून घेणार आहोत. इथेच हे पहा अशा पद्धतीने आपण उलन जोडलेले आहे. आणि जिथे आपण डबल खांब घेतलेला आहे त्या खांबावरतीच आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा ही व्हाईट कलरची उलन आपण असे सोडून द्यायची आहे. आपल्याला इथे 5 डबल खांब घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हे 5. हे 5 डबल खांब झालेले आहेत. हे पहा. नंतर आपल्याला 2 खांब आपले स्किप करायचे आहेत. हे बघा 1 2. तिसऱ्या खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. असेच आपल्याला 5 डबल खांब घ्यायचे आहेत. 4 झालेत आणि 5 बघा. आणखीन आपल्याला 1 2 स्किप करून पुढच्या खांबावरती आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण तयार केलेले आहेत. तर इथं आपण व्हाईट कलरची उलन जोडून घेऊया. इथे आपल्याला इथे डबल खांब घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा जसं घेतलं होतं ना पहिल्या स्टार्टिंगला तशा पद्धतीने आपल्याला असे डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा. हे आपण उलन कट करून घेऊया. रेड कलरची उलन कट करून घेऊ आपण. आपण आता ग्रीन कलरची उलन आता जोडणार आहोत इथे. हे पहा आपण व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे. इथे आपण अशा पद्धतीने
गाठ देऊया आणि इथे सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला यामध्येच. हे पहा इथेच 1 2 सिंगल खांब घेतलेले आहेत आपण. ग्रीन कलरची उलन जोडूया आपण इथे. अशा पाठीमागं घ्यायचे. या पूर्ण खांबामधून आपल्याला अशा पद्धतीने ग्रीन कलरची उलन घ्यायचे. अशी ओढून हे पहा हे 1 2 3 4 5 वेळा आपण ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे व्हाईट कलरची उलन घ्यायची आहे. आणि नंतर ही पूर्ण जे आपण साखळ्या घेतल्या आहेत त्यामधून ओढून घ्यायचं आणि इथं हे असं जोडून घ्यायचं. हे पहा हे अशा पद्धतीने ही आपली स्ट्रॉबेरी तयार झालेली आहे. नंतर आपल्याला इथेच ही आपली उलन ही अशीच बरोबर घ्यायची आपल्याला. नंतर व्हाईट कलरची उलन सिंगल खांब घ्यायचं आहे. 1 2 इथे 2 सिंगल खांब घेतलेले आहेत. नंतर अशाच पद्धतीने आपल्याला ग्रीन कलरच्या उलननं असे साखळ्या घ्यायच्या आतमधून. हे पहा हे असे परत व्हाईट कलरची उलन घ्यायची आहे आणि पूर्ण साखळीमधून हे आपल्याला असं जोडून घ्यायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी तयार होतात. हे असंच आपल्याला विणत जायचं आहे. इथे आपल्याला सिंगल 2 खांब घ्यायचे आहेत. हे पहा नंतर ग्रीन कलरची उलन घ्यायची आहे. 1 2 3 4 5 नंतर व्हाईट कलरची उलन घ्यायची आहे आणि पूर्ण साखळीमधून आपल्याला अशी ओढून घ्यायची आणि जोडून घ्यायचं. 1 2 पहा ह्या अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्ट्रॉबेरी तयार करायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपले ट्यूलिपची पट्टी स्ट्रॉबेरीची पट्टी तयार झालेली आहे. हे आपण ग्रीन कलरची उलन कट करून घेऊया. आपले स्ट्रॉबेरी तयार झालेले आहेत. आता आपल्याला वरती विणत जायचं आहे व्हाईट कलरनं. 2 चेन करून घेतलेले आहेत मी. त्यामध्येच आपल्याला या साईडलाच असं डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथेही डबल खांब घ्यायचं. 1 2 आणि हे पहा 3 हे असे 3 डबल खांब झालेले आहेत. परत आपल्याला ह्या शेजारी या स्ट्रॉबेरीच्या ह्या शेजारी एक असं 1 2 आणि हे 3 असे डबल खांब घ्यायचे. हे पहा
अशा पद्धतीने तयार होते पट्टी. हे स्ट्रॉबेरीचे आहे शेजारी असं. एक त्या शेजारच्या खांबावरती. दोन, तीन. नंतर त्या शेजारी अशाच पद्धतीने आपल्याला पट्टी तयार करत जायची आहे. हे पहा अशी पट्टी तयार होते. आपल्याला इथे एक पट्टी तयार करायची आहे, नॉट करायची आहे आपल्याला बांधण्यासाठी. इथे असं एक चेन घेतलेली आहे मी. त्या चेनवरतीच आपल्याला ही या साईडनं या आडव्या आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. 2, चेन इथे त्या शेजारीच आपल्याला सिंगल खांब 2 घ्यायचे आहेत. 2 इथे 3 घ्यायचे आहेत. तिसरा 4, 4 झालेले आहेत. इथे 5 घेऊया. 5 आणि हे बघा या शेजारी 6 आणि इथं 7. असे 7 सिंगल खांब आलेले आहेत. एक चेन घ्यायची, त्यावरतीच आपल्याला त्या शेजारी इथे असे सिंगल खांब घ्यायचे आहेत. 3, 4, हे 5, 6 आणि हे 7 आलेले आहेत. आता आपल्याला स्किप करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे करायचे आहेत आपल्याला एकदा. हे पहा इथून हे साखळी घ्यायची नाही आपण, असं डायरेक्ट हे बघा इथे 1, 2, 3, 4, हे 5 झालेले आहेत. नंतर हे शेजारी तसेच करायचे आहेत, पलटून घेऊन 2, 3 आणि हे 4. नंतर तसंच पलटवायचं ते शेजारी परत 1, 2 आणि 3. हे पहा. नंतर अजून पलटवून घ्यायचं, तिथं 1 आणि 2. नंतर इथे एक आपल्याला इथे चेन घेऊया आणि नंतर इथे एक डबल खांब, हे काय सिंगल खांब घ्यायचं आहे. आणि आपल्याला नॉट करायची, म्हणजे आपल्याला आता त्यासाठी आपल्याला चेन करायचे आहेत. आपण 30 चेन करून घेणार आहोत. 1, 2, 3, 4. हे 30 चेन तयार झालेले आहेत आपले. हे पहा. नंतर आपल्याला इथून 1, 2, 3 तिसरा चेनमधून आपल्याला अशा पद्धतीने डबल खांब घ्यायचा आहे. एकामधूनच आपल्याला 4 वेळेस डबल खांब घ्यायचा आहे. हे 3 झालं आणि हे 4 डबल खांब, आणि आपण हे 3 चेन करून घ्यायचं आणि त्यामधून हे पहा त्यामध्ये असं स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. हे बघा एक पाकळीसारखं झालेलं आहे तयार आपलं.
परत आपल्याला सिंगल खांब घेत जायचे वरपर्यंत, स्लिप स्टिच करत जायचं ते. हे का अशा पद्धतीने पूर्ण साखळीमधून स्लिप स्टिच घ्यायचे आहेत आपल्याला. असे वरपर्यंत जायचे. हे बघा, अशा साखळीमधून आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिच घेत जायचे. या अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी हेअरबँड तयार झालेला आहे. आणखीन एक वेगळ्या कलरनं केलेलं आहे मी. कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा.